राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार, सहकार मंत्री दिलीपभाई पाटील असा हा जो सोहळा आहे, त्या संबंधीचे जे मंत्री आहेत मंगलप्रसाद जोरदार, या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर श्रीराम कोहरे, खासदार सुप्रिया सुळे, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी, माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे सहकारी आणि तुम्हा सगळ्यांचं विद्याप्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करणं याचा मला मनापासून आनंद आहे. आज या प्रांगणामध्ये आपण आहात. ही संस्था 1971 साली स्थापन झाली आणि आज जवळपास 30,000पेक्षा अधिक विद्यार्थी या कॅम्पसमध्ये शिकतात. ते इथे शिकतात असं नव्हे तर बारामती, इंदापूर, भोर, तलासरी, देऊळगाव तसा, सुफे, वेगवान, शिरसी, पुणे, सोमेश्वर नगर या ठिकाणी या संस्थेच्या शाखा आहेत आणि पुण्यामध्ये 2 मुलं-मुलींची वस्ती आहे. आजचा हा कार्यक्रम हा रोजगाराशी संबंधित आहे आणि राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की नव्या पिढीला हाताला काम देण्याच्यासाठी रोजगार निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलं. नेमका हाच दृष्टिकोन आम्ही लोकांनी स्वीकारला आणि आज या संस्थेमध्ये आपण आहोत. या ठिकाणी मुलांना कॉलेजमधून बाहेर पडल्याच्या नंतर कुठंतरी नोकरीची संधी मिळेल यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला. या गेल्या 5 वर्षामध्ये इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून जी मुलं बाहेर पडली त्या मुलांच्यापैकी 1500 मुलांना नोकऱ्या मिळाल्या. त्याशिवाय नॉन इंजिनिअरिंग हा ज्या महाविद्यालय आहेत त्यांचं जे प्लेसमेंट आहे गेल्या 3 वर्षामध्ये 1000 मुला-मुलींना इथल्या नोकऱ्या मिळू शकल्या. म्हणजे या 5 वर्षामध्ये